थेट मुंबईतली दृश्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आलेला आहे। आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आलाय, जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, आपण पाहतो आहे की जो हल्ला झालेला आहे काश्मीरमध्ये त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे। आणि आता दादर वेस्ट या परिसरामध्ये महेश सावंत आणि इतर लोक जे आहेत ते सही करतात। सगळे पदाधिकारी यांनी या ठिकाणी एक मोठा बोर्ड लावलेला आहे ज्याच्यामध्ये पाक व्याप्त काश्मीर ताब्यात घेणं हा एकमेव पर्याय असल्याचं म्हटलेलं आहे। आपण पाहतोय की सगळे आंदोलक जे आहे ते या ठिकाणी सहभागी झालेले आपल्याला बघायला मिळतात। आता सगळेजण पुढे जात आहेत ते सह्यांची मोहीम राबवण्यासाठी म्हणून शिवसेना भवनापासून ही मोर्चा हा काढण्यात आलेला होता आणि आता हा दादर वेस्ट स्थानकाच्या इथे येऊन पोहोचलेला आहे। आणि या ठिकाणी आपण पाहतोय की सह्या करा व्यक्त व्हा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। एकूण जर आपण बघितलं तर हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि काय नेमकं म्हणणं आहे स्थानिक आमदार आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। महेशजी, आज तुम्ही सेना भवनापासून मोर्चा काढलेला आहे, काय तुमचं म्हणणं आहे? तुम्ही अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करताय? एवढीच मागणी करतो। आज काश्मीरमध्ये सरकार सांगते तुम्ही फिरायला जा, पर्यटकांना प्रोत्साहन देत आहे, तर पर्यटकांना प्रोत्साहन दिल्यानंतर त्यांची जबाबदारी आहे की त्यांचा जीव किंवा त्यांच्या संपूर्ण सुरक्षेची त्यांची जबाबदारी आहे। परंतु मोदीजींचा दौरा 8 दिवसापूर्वी होता, तो कॅन्सल केला, रद्द केला। त्याची कारणं काय ते आम्हाला माहिती नाही। जर रद्द करण्यामध्ये त्यांना जर माहिती पडलं असेल की इथे काहीतरी अतिरेकी हल्ला होणार आहे किंवा म्हणून रद्द केला असेल तर त्यांनी त्याच्यावरती उपाययोजना त्या दरम्यान का नाही केली? ते केली असती तर आज एवढे निष्पाप बळी गेले नसते। अमित शहांच्या राजीनाम्याची तुम्ही मागणी करताय? अमित शहाची जबाबदारी, ते गृहमंत्री आहेत, केंद्रीय गृहमंत्री आहेत, त्यांची जबाबदारी आहे की संपूर्ण नागरिकांची सुरक्षा। आज ते कोणी म्हणजे आज तुम्ही बघता महाराष्ट्रामध्ये कसे गृह खातं त्यांच्याकडे आसूर ओढतात। एखाद्या आमच्या कुठल्या तरी निष्पाप आमच्या पदाधिकाऱ्यांना 10-15 महिने जेलमध्ये टाकतात। तेच जर तिथे त्यांनी कारवाई केली तर निष्पापांचे बळी गेले नसते। श्रद्धा जाधव माजी महापौर त्या पण आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। श्रद्धा, ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आलेला आहे, निषेध करताय तुम्ही ज्या पद्धतीने झालं, काय म्हणणं आहे तुमचं? मला असं म्हणणं, माझं असं म्हणणं आहे, माझं म्हणणं किंबहुना सर्व भारतीयांचं म्हणणं असं आहे की या निमित्ताने तरी एक नैतिक जबाबदारी धरून अमित शहानी राजीनामा द्यायला पाहिजे। आपल्याला माहिती असेल पुलवामाला जेव्हा हल्ला झाला त्यावेळेला अतिरेकी हल्ला झाला तेव्हा सुद्धा 47 जवान शहीद झाले, तेव्हा पण या सरकारचे डोळे उघडले नाही। आज 28 सांगतायत, पण 28 पेक्षा जास्त नागरिक, जास्त पर्यटक मृत्यू पावल्याची सत्य घटना आहे। आणि असं असताना सुद्धा आज हे दौरे करतात, काय करतात? आणि जर मोदी सरकारला जर कळलं होतं दहशतवादी हल्ला होणार आहे आणि म्हणून त्यांनी चिनाब नदीवरचा जगातला सर्वात उंच पूल जो कोकणरेल्वेने बांधलाय त्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार त्यांनी रद्द केलं। आणि जर त्यांना दहशतवादी हल्ला होणार तर माहिती त्यांनी अलर्ट राहायला पाहिजे होता पूर्ण काश्मीर खोऱ्यामध्ये। मग काश्मीर असेल, पहलगाम असेल, हे असेल, बसत व्हॅली असेल, तर तिथे सगळीकडे सैनिक नाही। आजही माहिती आपल्याला 1 लाखाच्या वर सैनिकांची भरती नाहीये, 1 लाखापेक्षा वर सैनिकांची भरती नाही। आणि मग असे हल्ले झाले, मृत्युमुखी पडले निष्पाप नागरिक, की मग हे सरकार तेवढा पुढे जागा होणार, कुठल्या तरी निवडणुका लावणार, त्या निवडणुका यांचा लाभ घेऊन जिंकणार आणि परत ये रे माझ्या मागल्या। आज तरी या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे की नाही माहित नाही, पण निदान या निमित्ताने तरी पाक व्याप्त जे विभाग आहे तो काश्मीर आहे तो सगळा त्यांनी ताब्यात घ्यायला पाहिजे। किती लाड पुरवायचे त्यांचे, बस चालू केले त्यांचे, काय म्हणतात ना, जिंद्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, त्यामुळे ते सुधारणार नाहीत। आणि किती करा, किती करा, त्यांना ते काय म्हणतात ना, ते कारलं कडू ते कडूच राहणार। त्याच्यामुळे मला असं वाटतं की पाक व्याप्त काश्मीर आता तरी ताब्यात घ्यायची वेळ आलेली। ठीक आहे, त्यासाठी म्हणूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सह्यांची मोहीम तर उबाठाकडून ही सह्यांची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे, आंदोलन करण्यात येत आहे। प्रणाली, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी।